हवाला ठेवा हवा. सो हॅलो गायजर, कशात तुम्ही सर्वजण. मी विक्रांत आणि तुमचं सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन करकरीत ब्लॉगमध्ये. सो गाईज यार, आज आलो आहे आपण बँड्रा बँडस्टँडला. माझ्यासोबत दोन भाऊ आहेत माझे, यांना तर ओळखता तुम्ही, यांची काय नवीन ओळख करून द्यायला नाही पाहिजे. आणि इकडे बीच आहे आणि माझ्या मागे आहे कोणता बंगला आहे? शाहरुख खानचा बंगला. शाहरुख खानचा बंगला आहे. कुठला हा की तो? गाईज मी पण विसरलो, पण बरेच दिवसांपेक्षा बोलायच्या वर्षानंतर आलो आहे. तर तुम्हाला मी आता इथे शाहरुख खानचा बंगला दाखवतो. तर गाईज हा आहे शाहरुख खानचा बंगला. इथं बघू शकता, इथे फोटोग्राफी वगैरे चालू आहे. शाहरुख खान बाहेर यायला पाहिजे. जाऊया काय? तर गाईज इथला व्ह्यू बघ कसला भारी, एकदम जाम म्हणजे जाम भारी. इथं फोटोग्राफीसाठी पण खूप असे स्पॉट आहेत. काय वाटतं तुला भाई? एक नंबर आहे भाई. तुला काय वाटतं भाई? पहिल्यांदा झालं. मान नको बोलू, काय करतात भाई, फक्त मान आलं. काही वडाचं झाड आहे पुढे, वडाचं झाड दाखवतो. वडाचं झाड. गाईज बिल्डिंग बघ कसली भारी आहे. तर चला आता भाई आपल्याला पुढे नेतो. कुठे नेतोय? पुढे जाऊन खालती जाऊया. हा, पुढे जाऊन मग खाली जाऊया. संध्याकाळचा व्ह्यू असती तर फेरी बोटने आपण नक्की गेलो असतो इथे. हा जाऊ ना. इथे फेरी बोट नाही आहे. पॅगोडाला जायचं होतं, पण पॅगोडाला नेक्स्ट टाइम जाऊया आपण. पॅगोडा नंतर म्हातारीच्या याला लेट पुढे झाला आज, जायचं. नाही तर आम्ही आज पॅगोडाला जाणार होतो. मला लेट नाही झाला, ट्रेनला लेट झाला. हा, इथे जवळपास 4 अर्धा वाजता तास आला लेट झाला. ट्रेन 2:11ची ट्रेन पकडली. दादरला बरोबर 4 वाजता आली. माझी काय चुकी आहे? बोरिवलीला पोचायला तुम्ही 5 वाजले असते. मग कॅन्सल केलं, म्हटलं बस स्टँडला जाऊया. खट्टम ना, आलो ना शेवटी आता कुठेतरी फिरायला. नेक्स्ट टाइम आपण ह्याच्यापेक्षा चांगलं लोकेशन होतं. ओके, चला तुम्हाला आता व्ह्यू दाखवतो इकडचे. मस्त मस्त व्ह्यू. तर गाईज आता इथे खाली आलो आहे, खाली म्हणजे बीचच्या इकडे आलो आहे. इकडं बघा कसं एकदम दगडं बघा कसल्या भारी आहेत. आणि हे दोघं तर लय फास्ट चालतात आहेत. काय करणार, असू दे, चालू दे, त्यांना एक्सपिरियन्स आहे. हे आपले दोन भाऊ बघा कसे चालतात आहेत. तर गाईज आम्हाला इथे दिसलंय ऑक्टोबस. हे बघू शकता गाईज, ऑक्टोबस. समय आता त्याला बाहेर काढतो. अरे थांब ना यार, मी सांगते. गेला ऑक्टोबस. तर गाईज हे बघू शकता विशालाची पॅन्ट, आणि बघू शकता विशाला मस्त इथं पडला एकदम. बोलतो सांगू नको पडलो. ते बघा कपडे आता धुवल तिथं. आम्ही याच्या पुढे जाणार नाही, कारण की हे बघा शेवाळ्या बघा किती आहेत. येताना पण जाम उदास झाले आमची. समय बोलतो एक एक पाऊस हलकं हलकं टाक. आणि हा बघा आता शिंपल्या गोळ्या करतोय. इथून पडलं तर डायरेक्ट वरळी येतो. तर मी काय करू? ए काय कपडे सुकवतोस? कशाला? खारला काय नाही, खारला काय आहे रे? गाईज आपण पडतोय, वाचला बोलतोय. आणि हा बघा कसं वाटतंय. जरा पाणी घेऊन या तिकडचं. तर चला गाईज रिटर्न जाऊ आपण. गाईज हा पक्का आदिवासी होता वाटतं. हा बघा चपला हातात घेऊन चालतोय, कारण की ह्या ज्या फिपलप आहे त्या खूप घसरतात आहेत. आता मी पण तेच करतो, फिपलप आहे ते हातात घेऊन चालतो, तरी पण हा लय घसरतोय. काहीतरी गडबड आहे. आलास? एक्सपिरियन्स सांग, एक्सपिरियन्स.
तर गाईज आपले बहादूर आणि सगळ्यात वीर विशाल गमरे यांचा आपण आता इंटरव्ह्यू घेणार आहे की ते त्या दगडावर गेले आणि कसे धडपडले. या हे बघा अजून गाई चपला हातातच ठेवली नाही, पायात घाला. ते पूर्ण शेवाळ होती त्यामुळे मी या लोकांना हाय हाय करत सावकाश आम्ही सर्वात पुढे गेलो होतो एकटाच. तर मी पडलो तिथे, चप्पल घसरली त्यामुळं. माझा काही दोष नव्हता, चपलीचा दोष झाला तिथे. फ्रॉक्स आहेत त्यामुळं. फ्रॉक्स आहे, यस गाईज. दाखव पाठी कुठे लागलं. नाही ते मी रिमूव्ह केलं सर्व. रिमूव्ह केला त्याने धुतला खाऱ्या पाण्यातच. तर चला, आणि हा भाई ऑक्टोबस शोधतो अजून. हा याला ऑक्टोबस आज भेटणार, पण काय पण करतो आज ऑक्टोबस घेऊनच जाणार. मला वाटत नाही. नाही ना जाणार भाई, त्याने एकदम मनावर घेतला का संपला विषय. हे चल ऑक्टोबस शोध चल. भले 12 वाजू. तर काय हा बघा ऑक्टोबस शोधतोय. तर गाईज इथं आम्ही शाहरुख खानच्या बंगल्याच्या इथं आलोय आणि आम्ही इथं सगळी आता शाहरुख खानची पोज देणार आहोत. कशी अशी आहे हा बघा, हॅन दिला नाही, हा थोडा लागतोय. शाहरुख खानची पोज दे. तर चला आम्ही आता इथं शाहरुख खानच्या पोजमध्ये मस्तपैकी फोटो काढतो आणि टाकतो इंस्टावरती. तर गाईज इथले दगड बघा तुम्ही, पूर्ण शिंपल्याने कव्हर झालेत. कब्जा करून टाकला पूर्ण एकदम. इथं फक्त शिंपल्यांचंच राज्य आहे. जय शिंपल्या. आणि इकडं माणसं बघा. Walking alone, the streets are empty. The only thing I can see is my own silhouette. I'm getting stronger, step by step. The clock is ticking, but there's no time for regrets. I've been flying from town to town, from London to Taiwan. I've been all around the globe, trying to protect your soul. We are heroes tonight. We will fly up. तर गाईज आता चाललो आहोत आम्ही घरी. आता फिरून वगैरे जाम मजा केलेली आहे. आता घरी जाऊ, नाही तर बघू अजून काय प्लॅन ठरला तर हाच ब्लॉग पुढे कंटिन्यू करू. तर चला.